वेलकम बॅक. आम्ही सख्खे शेजारी या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहोत. तर आम्हाला थोडा व्हिडिओ टाकायला उशीर झाला. हा व्हिडिओ आमचा 20 तारखेचा आहे, ज्या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन होता. तर आता पुढे साक्षी कंटिन्यू करते आहे, तर तिच्या आवाजात आपण ऐकूया. तर आपण आता स्वामी समर्थ मंदिरामध्ये जात आहे. सार्थकला घेतलं, त्यानंतर आपण केंद्रामध्ये गेलेलो आणि ते पाय आपण स्वच्छ धुवून घेतलेले. आणि आपण हे बघा, छान असं परिसरामध्ये मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच वडाचे झाड आहे. त्यानंतर मम्मीने ब्लड डोनेशनसाठी तिथे विचारलं होतं. त्याच्यानंतर सगळं ओके होतं, म्हणून मग मम्मीचं ब्लडचे टेस्ट करत होते ते की किती पॉईंट आहे. मग ते बरोबर निघालं जेवढं आपल्याला पाहिजेलं असतं. त्यानंतर मम्मीने त्याच्या डॉक्युमेंट्सवर साईन वगैरे केले आणि त्यानंतर मग त्यांनी आपल्याला असे 3 बॅग दिले. त्याच्यामधून एका बॅगमध्ये ब्लड भरायचं होतं. त्यानंतर मम्मी ब्लड डोनेशनला गेले. त्यानंतर आपण केळीचा प्रसाद घेतला आणि नंतर मी पण एका माझ्या मैत्रिणीच्या इथे मंदिर आहे, तिथे मी दर्शनाला गेली होते. तिथं आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो होतो. तिथे मी दर्शन घेतलं. एका मोठ्या वटवृक्षाच्या झाडाखाली हे मंदिर आहे. त्यांना तिथे साक्षात्कार झाला होता स्वामी समर्थांचा. आणि मग त्यांनी तिथे खूप सुंदर असं छोटंसं मंदिर बांधलं आहे. आणि प्रकट दिनाच्या दिवशी ते प्रत्येक वर्षी तिथे त्यांचा प्रसाद वगैरे असतो. ही एक आमची अजून एक मैत्रीण आहे, ती पण दर्शन घेते आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी. तिथे छान असं फुलांनी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. त्यानंतर त्या ज्या रांगोळ्या ठेवल्या होत्या त्या आमची एक मैत्रीणच बनवते. हा आमचा सार्थक आहे. ही एक आमची अजून एक मैत्रीण आहे कविता म्हणून, ती प्रसाद खाते आहे. ही एक अजून मैत्रीण आहे, हिचं नाव गीता आहे. आणि ह्या ज्या दिसता आहे प्रसाद वाटता आहे त्या मनीषाताई आहे. त्यांच्याच इथे घराच्या बाहेर त्यांनी हे मंदिराचं काम केलं आहे. या त्यांच्या मोठ्या जाऊबाई आहे श्वेताताई. अशा मोठ्या वटवृक्षाखाली हे मंदिर त्यांनी बांधलं आहे आणि त्यांना तिथलं खूप सुंदर असा स्वामींचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणून त्या दरवर्षी तिथे त्यांच्या इथे महाप्रसाद असतो. खूप सुंदर असं मोकळा परिसर आहे. अक्षरशः पुढून बघितल्यावर असं वाटत नाही की आतमध्ये एवढी मोठी जागा आणि एवढं मोठं वटवृक्ष असेल आणि तिथे त्यांनी असं सुंदर मंदिराचं काम केलेलं असं दिसतं आहे. खूप 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 मोठा वटवृक्ष आहे. हे आमच्या सगळ्या मैत्रिणी आम्ही दर्शन घेताना तिथे आम्ही थोडे पिक वगैरे काढले. थँक्यू.